मॅनिफेस्टेशन ही अशी गोष्ट आहे ना, की आपण फक्त युनिव्हर्सकडे ते आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत राहायचं असतं. ते पुढे जाऊन अ, काय म्हणतात ना, कंप्लेंट नाही करायची, "अरे यार, मी तर हे मागितलं होतं, हे तर मिळालंच नाही मला." नाही. तुम्ही मागत राहा, कधी ना कधी ते तुम्हाला मिळणार. सो काय म्हणतात ना, आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मला लिटरली म्हणजे 10वी झाल्यावर मला नव्हतं माहिती, की मी पुढे जाऊन सीरियल्समध्ये काम करीन किंवा ओके. अभिनेत्री होईन. क्लिअर नव्हता गोल हं, बेसिकली. हं, हं. हां, थिएटर्स नक्कीच करायचं होतं मला. त्यामुळे पण मी एकदा असं असतं ना, की काय म्हणतात, 1-2 नाटकं बघितली आणि हे बघितलं, अरे यार, आपल्याला पण तिथे जायचंय. एक असं मनात पटकन येऊन जातं आपल्याला, मला ना हे करायचंय, एकदा तरी करून हं. बघायचंय. झालं ना. आले मी याच पण क्षेत्रात. तेव्हा आपल्याला मॅनिफेस्टेशन माहिती नव्हतं, की हेच मॅनिफेस्टेशन आहे. हां, हां. राइट. ते तुला माहिती आहे हां. का, द सिक्रेट नावाचं एक बुक बुक आहे. आहे. हां, एक हां. तो व्हिडिओ आहे. ते जेव्हा जेव्हा ते हं, हं, लोकं हं, हं, वाचायला हं. लागले म्हणा, तो हं, व्हिडिओ हं, बघायला लागले. हं. त्यानंतर ह्यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात, हे त्यांना कळायला लागलं. कळायला लागलं. मनातल्या मनात आपण खूप गोष्टी मागत असतो. देवाकडे म्हणा, युनिव्हर्सकडे म्हणा. त्या आणि त्या सगळ्याच पूर्ण होतील असं नसतं. पण काही गोष्टी नक्की पूर्ण होतात. ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवला तर. सतत रडत रडत राहिलं तर काही नाही होणार. अर्थात. येस. सो मी मॅनिफेस्टेशन करत असते आणि माझा प्रचंड विश्वास आहे मॅनिफेस्टेशनवर. आज मी जी इथे उभी आहे, ती मॅनिफेस्टेशनच्या जोरावर उभी आहे असं मला वाटतं. येस. मॅनिफेस्टेशन जेव्हा मला कळलं, एकदा मी घरीच असंच बसून आपलं स्वप्नील जोशीचा एक मूव्ही बघत होते आणि सहज मला झालं, एकदा ना ह्यांच्याबरोबर काम करायचं आहे. दुसऱ्या महिन्यात त्याच्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात मला फोन आला. लॉकडाऊन चालू होतं आणि ABP माझावर मनसुद्ध तुझं नावाची एक सीरीज होती, 13 हं. एपिसोड्सची वगैरे. बरं तेव्हा मला माहीत नव्हतं काय आहे. मला फोन आला, की असं-असं एक कॅरेक्टर आहे, तू करशील का? म्हटलं, "हो, करेन." आणि ते सगळं डन झालं. शूटच्या दिवशी मी पोहोचले. मेकअप चालू झाला आणि शेजारी रूम होती, त्याच्यावर नाव होतं स्वप्नील. स्वप्नील एवढंच लिहिलं होतं. हं. आता त्याच्यावरनंही मला कळलं नाही, की स्वप्नील कोण? आपल्याला काम हां. करायचं. तर म्हटलं, "स्वप्नील बांदोडकर की असं कोणी आहे का?" "नाही, स्वप्नील जोशी." असं ते मेकअप जातं. म्हटलं, "काय?" आणि मी माझ्या नवऱ्याला फोन लावला, "ऐक ना, असं-असं झालंय." तो म्हणाला, "ओके, ठीक आहे." आता एवढी एक्सायटेड. पण ते खरंच म्हणजे ते असतं ना, की "अरे, मी मागितलं होतं." मग तेव्हा असं पण होतं, "अरे यार, हं. कुछ और मांगा होता तो." असं ते होतं ना, की हां. अजून मोठं काही मागितलं असतं तर मागितलं मे असतं बी ते सुद्धा. मिळालं असतं. पण नाही. ते मी सहज बोलून गेले होते, मागितलं होतं युनिव्हर्सकडे. मी त्यांच्याबरोबर काम केलं. एक एपिसोड का होईना, मी त्याच्याबरोबर केला. त्यांचा ऑरा खूप छान आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ते मी सगळं अनुभवलं. ह्यातच मला भरून पावले मी, असं म्हणेन.